माझे नाव वैभव विजयकुमार स्वामी, इयत्ता 6वी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोरेगाव. मला आषाढी निमित्त उत्सवासाठी भरपूर आनंद आहे. दरवर्षी आम्ही विठ्ठल बाकीचे असंच असावं अशी माझी कोटीवाला इयत्ता 8वी. मला रुक्मिणीचा लूक घेण्यासाठी मला खूप आनंद झाला. आम्ही दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त दिंडी पूर्ण सोरेगावमध्ये दिंडी घेतो. अजून मला खूप आनंद झाला. धन्यवाद. माझं नाव सोराई संगीत कोळी. आता रुक्मिणी बनणं लय वाईट वाटतं. मी प्रेमलता शंकर राठोड, उपशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोरेगाव. आज दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोरेगाव इथं दिंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आम्ही 4 दिवस झालं ह्या शाळा मुलांची तयारी करून घेत आहोत. पालखी सजावट, मुलांना विठ्ठल रुक्मिणी गाणे वगैरे अशा प्रकारे आम्ही पूर्ण तयारी करून घेतलेलं आहे. आणि आज पालखीचं पूजन होऊन आम्ही पूर्ण सोरेगाव गावातून मुलांची पायी दिंडी काढणार आहोत. जय जय. प्राध्यापक श्री जेवरे सर या जिल्हा परिषद शाळा सोरेगाव येथे आज खरोखरच ही बालदिंडी आपण एक आनंदाने साजरी करत आहोत सालाबाजाप्रमाणे. तर आत्ताच आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य शिक्षणतज्ञ श्री विजयकुमार स्वामी साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि एक खरोखरच एक आनंदाचा उत्साह आज आपल्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे. खरोखरच एक भाग्य समजावं लागेल की आज आपण या शाळेच्या वतीनं दरवर्षी आपण एक मुलांच्या दिंडीच्या रूपाने ग्रंथदिंडी मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. त्यानिमित्त आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं, शालेय व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षकांचं मी मनपूर्वक सदिच्छा व्यक्त करतो. मी बसवेश्वर अप्पासाहेब बेळदरे, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोरेगाव, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. माझ्या शेजारी माननीय मुख्याध्यापक जेवरे सर आहेत, तसेच या ठिकाणी माननीय खुडे सर आहेत. तर या ठिकाणी आम्ही आज आषाढी दिंडी, बालदिंडी या ठिकाणी शाळेमध्ये साजरा करीत आहोत. याच्यामागं एक 750 वर्षापूर्वीचा असा इतिहास आहे की ज्ञानेश्वर माऊली यांनी ही वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. ज्ञानदेव रचले पाया तुका झालाचे कळस, ही आपल्या वारकरी संप्रदायातला एक महत्त्वाचा म्हणजे असा दुवा आहे. तर या 750 वर्षापासून आज लाखो लोक तुकाराम महाराज आणि माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. परंतु आम्ही हे बघतो, परंतु आमच्या विद्यार्थ्यांना ही संस्कृती, ही भारतीय संस्कृती, ही महाराष्ट्रीय परंपरा, ही संतांची परंपरा माहीत व्हावी आणि त्यातून विद्यार्थ्यांना संतांची शिकवण, संतांचा उपदेश आणि संतांनी जगावर केलेले उपकार विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावेत आणि आपल्या जीवनामध्ये अमुकलाग्र बदल घडावा. नुसतं शाळेतलं शिक्षण न देता बाहेरील सुद्धा मुलांना सांस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आम्ही आज हा दिंडीचा सोहळा दरवर्षी नेहमी साजरा करीत असतो. यामध्ये गावातील बहुसंख्य पालक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, आमचे सर्व शिक्षक सहभागी होतात. आणि आता या ठिकाणी खरोखरच या बदलत्या आधुनिक युगामध्ये, संगणक युगामध्ये, खूप मोठ्या धावपळीच्या युगामध्ये माणसाला शांती आणि समाधान मिळायचं असेल तर तो आध्यात्मिकच देऊ शकतो. आणि म्हणून हे मुलांना लहानपणापासूनच आपण एक आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी, एक माणूस म्हणून जगण्यासाठी या परंपरेची खूप गरज आहे. वारकरी संप्रदाय हा जगातला खूप मोठा संप्रदाय. जगामध्ये कुठलाही सोहळा, एवढा मोठा सोहळा पंढरपूरला होत नाही. आषाढी एकादशी उद्या आहे. आज सगळ्या पालख्या वाखरीवरून निघालेल्या आहेत. संत तुकाराम महाराजांचे आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे आहे, मुक्ताबाईचे आहे, एकनाथ महाराजांचे आहे. सगळ्या पालख्या माऊलीला आणण्यासाठी तिथे गेलेले आहेत. नामदेव महाराज सुद्धा, जे विठुरायांचे आवडते भक्त आहेत, ते सुद्धा तिथं त्या ठिकाणी वाखरीला आज गेलेले आहेत. आणि वाखरीवरून आज सगळ्या दिंड्या या ठिकाणी पंढरीमध्ये दाखल होतात. आणि उद्या हा खूप मोठा पंढरीचा सोहळा, काय वर्णावा त्याचा, अनेक त्या ठिकाणी संतांनी पंढरीचा वर्णावा किती. पंढरी एक खूप, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, अशा पद्धतीचं, म्हणजे जेव्हा ही सृष्टी नव्हती तेव्हा सुद्धा हे पंढरपूर म्हणजे भूवैकुंठ आणि चंद्रभागा म्हणजे दक्षिणेची गंगा समजली जाते. अशा या ठिकाणी एवढं महत्त्व आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि तोच वारसा आम्ही आमच्या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. धन्यवाद.